जमवून मांड घोड्याला भरधाव कसा चालावा, हातात घेऊनी भाला हिमखंड कसा छेदावा. या महाराष्ट्राच्या मातीत संस्काराचं बीज पेरून महाराष्ट्राचं भवितव्य घडवणाऱ्या माँसाहेब जिजाऊ. 16व्या शतकातील नैराश्याच्या खोल दरीत असलेला मावळा आणि अहंकाराच्या उंच शिखरावर असलेले मुघल, त्यांना आळा घालण्यासाठी मा जिजाऊंच्या पोटी एका तेजस्वी बाळानं जन्म घेतला आणि त्या तेजस्वी बाळाला घडवण्याचं, युगपुरुष करण्याचं काम माँसाहेब जिजाऊ यांनी केलं. त्या अगदी छोट्याशा वयामध्ये त्या बाळाच्या उराशी स्वराज्यासारखं मोठं स्वप्न मा जिजाऊंनी मांडलं. ज्यावेळेस ते रयतेमध्ये जात, रयत त्यांना विचारत, स्वराज्य 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 काय आहे स्वराज्य, तेव्हा त्या उद्गारल्या, रयतेच्या गळ्यातील माळ म्हणजे स्वराज्य, सईचं कुंकवानं भरलेलं कपाळ म्हणजे स्वराज्य, कायम आठवणीतील आभाळ म्हणजे स्वराज्य, तुकोबा रायाच्या भजनातील टाळ म्हणजे स्वराज्य, आणि तुमचा आमचा प्राण म्हणजे स्वराज्य, तुमचा आमचा प्राण म्हणजे स्वराज्य. आणि या स्वराज्यातील ही सह्याद्री, या सह्याद्रीतील दऱ्याखोऱ्यातील कणभर मावळ्यांना एकत्रित करून मनभर मुघलांना उद्ध्वस्त करणारे, गोरगरिबांसाठी, शेतकऱ्यांसाठी, कष्टकऱ्यांसाठी या महाराष्ट्राच्या मातीचा ध्वज डौलानं फडकवणारे, या महाराष्ट्राच्या मातीचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज. सह्याद्रीच्या कुशीत लांबी मर्द मावळा गडी, देवा आमचा कैलासी पण बाप राहतो रायगडी. होय, आमचा बाप, आमचं दैवत, आमचं सर्वस्व, ज्यांच्यामुळे आम्ही आजही स्वाभिमानानं आपल्या प्रांतामध्ये उभे आहोत. मानवाच्या जन्माला येऊन दैवत्व प्राप्त करणारा आहे आमचा राजा. अभिमान आहे आम्हाला, आम्ही त्या मातीमध्ये जन्माला आलोय जी माती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झाली आहे. महाराज म्हणायचे, लढणाऱ्याचे असते मैदान, पळणाऱ्याचे नसते मैदान, लक्षात ठेव. तुझ्या नसात वाहते रक्त धुरंधराचे, माघार घेता तुझे खानदान, लक्षात ठेव. बात निघाली जर आत्मसन्मानाची, झुकणं द्यावी आपली मान, लक्षात ठेव. लढणाऱ्याचे असते मैदान, पळणाऱ्याचे नसते मैदान, लक्षात ठेव. महाराजांबद्दल काय बोलावं, काय बोलावं, कुठं बोलावं, कसं बोलावं आणि कशासाठी बोलावं हे ज्याला कळालं त्याला महाराज कळाले असं म्हणायला काही हरकत नाही. अहो, मानवाच्या जन्माला येऊन अशक्य गोष्टी त्यांनी शक्य करून दाखवल्या, म्हणून ते आमचे दैवत आहे. स्वराज्यासारखं मोठं स्वप्न अगदी छोट्याशा मावळ्यांना सोबत घेऊन त्यांनी पूर्ण करून दाखवलं. आणि हे स्वराज्य जर आपल्याला टिकवायचं असेल तर आपल्याला या मातीत शिवा काशीद पेरावा लागेल, महाराजांना संकटामधून वाचवण्यासाठी. या मातीत बाजी प्रभू देशपांडे पेरावे लागतील, पावनखिंड लढवण्यासाठी. या मातीत तानाजी मालुसरे पेरावा लागेल, सिंहगड वाचवण्यासाठी. तरच हे स्वराज्य वाचेल. आणि त्याचबरोबर या स्वराज्याचा इतिहास असणारे आपले गड किल्ले आपल्याला सांभाळावे लागतील, त्यांचं जतन करावं लागेल. अहो, काय तो रायगड, काय तो राजगड, अहो वर्षानुवर्ष गुलामगिरीच्या अहंकारामधून वाघनखाची पहिली चीर उमटवणारा शौर्यपीठ म्हणजे प्रतापगड. जावळीच्या घनदाट जंगलामध्ये दबा धरून बसलेला वाघ म्हणजे प्रतापगड. आणि त्या सर्व गडकोटांवर जिवंत असलेला महाराजांचा इतिहास हा आपल्याला जपावा लागेल, तरच खऱ्या अर्थानं आपण टिकू शकतो. अहो, आपल्या महाराजांनी कधीच कुणासमोर लाचारी पत्करली नाही, म्हणून आज आपलं अस्तित्व आहे. तख्त दौलती समोर केली ना लाचारी, कधी न झुकली ती दिल्लीच्या दरबारी. जर ते झुकले असते तर आपल्या कपाळावरील गंध हा कधीच बरोबर राहिला नसता. आणि या महापुरुषांना आपल्याला डोक्यावर घेऊन चालणार नाही, त्यांना आपल्याला आपल्या हृदयामध्ये घेऊन चालावं लागेल, तर खऱ्या अर्थानं आपण पुढे जाऊ. वयाच्या 32व्या वर्षी निधड्या छातीनं मृत्यूशी झुंज देणारे छत्रपती संभाजी महाराज. जगावं कसं हे कळाल्यानंतर शेवटच्या श्वासापर्यंत लढावं कसं हे म्हणणारे आपले राजे. अहो, जिंकलो तरी इतिहासच आणि हारलो तरी इतिहासच असं म्हणणारे आपले आदर्श छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज असले पाहिजे. पेटविली रणांगणे देह झिजवला मातीसाठी, मरणाच्या दारातही आम्ही लढलो प्रत्येक जातीसाठी. शिवशंभूंची मरुणही स्वराज्य राखण्याची साध आहे, म्हणूनच तर लाखो मावळे शिवशंभूंवर जीव ओवळण्यासाठी हसत हसत कुर्बान आहे.
आणि अशा महाराजांसाठी, अशा महाराजांच्या इतिहासासाठी आपल्याला देखील त्याचप्रमाणे जगावं लागेल. त्यांचा आदर्श आपल्या डोळ्याच्या समोर ठेवावा लागेल. अहो, जगाच्या पाठीवरील एकमेव असा राजा आहे ज्याने फक्त जमिनीवर नाही तर समुद्रावर देखील राज्य केले. फादर ऑफ इंडियन नेव्ही छत्रपती शिवाजी महाराज. परस्त्रीला माते समान मानणारा आमचा राजा, परस्त्रीच्या महिलेचा सन्मान करणारा आमचा राजा. म्हणूनच तर आज देखील एवढ्या वर्षाच्या नंतर आपण त्यांची जयंती एवढ्या उत्साहाने साजरी करतो. एवढे बोलून मी शेवटी असं सांगून जातो, शेवटी एवढंच बोलतो, जय भवानी आणि जय शिवाजी. धन्यवाद.